नागपुर की अजनी पुलिस को गुप्त सूचना के आधार पर सूचना मिली कि एक संदिग्ध युवक ने अपने घर पिस्टल रखी है और वह किसी आपराधिक गतिविधियों को अंजाम देने की फिराक में है। इसी सूचना के आधार पर पुलिस ने कुंजीलाल पेट ऋतिक माने इसके घर छापामार कार्रवाई की। पुलिस ने उसके घर से एक पिस्टल और कारतूस के साथ 71,000 का माल बरामद किया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है। आगे की जाँच अजनी पुलिस कर रही है। दिनांक 31/10/2025 रोजी पोलीस ठाणे अजनी येथील तपास पथकाचे अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की एका संदिग्धने त्याच्या घरी माउजर ठेवलेली आहे आणि त्यासोबत काही राऊंड पण आहेत आणि तो कोणत्याही कारवाईला चुकीच्या गतिविधीला किंवा अवैध कारवाईला किंवा कोणाचा जीव घेऊ शकतो याकरिता त्यांनी एक माउजर शस्त्र ठेवलेलं आहे। अशा खात्रीलायक माहितीवरून आम्ही तपास पथकाचे पोपनी सिद्धांत मस्के, पोलीस शिपाई अतुल टिकले आणि त्यानंतर संतोष नल्लावार, राहुल शेंडे यांना याबाबत गोपनीय व माहिती मिळाल्याने त्यांनी कुंजीलाल पेठ गल्ली नंबर 1 मधील ऋत्विक परमेश्वर माने वय 23 वर्ष याचे घरी पंचासह जाऊन छापा टाकला असता त्याच्या घरी एक देशी बनावटीचे एक माउजर सापडलेले आहे व 7.65 लिहिलेले 3 जिवंत राऊंड सापडलेले आहे। त्यामुळे सदर हे पंचासमक्ष सदर छापा टाकल्यावर सदरची माउजर जप्त करण्यात आलेली आहे। सदरची माउजरची बाजारातील हाताद्वारे बनवलेली सदर माउजर होती। सदरच्या माउजरची बाजारात किंमत 70,000 रुपये व एका राऊंडची किंमत 500 रुपये असा 71,500 रुपयाचा माल जागी जप्त करण्यात आलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त तसेच माननीय अतिरिक्त पोलीस आयुक्त व माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिलता राव सर तसेच आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांना माहिती देऊन व त्यांच्या मार्गदर्शनात सदर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे व अपराध क्रमांक 578/25 कलम 325 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे व 71,500 रुपयाचा माल माउजरसह 3 राऊंड जप्त करण्यात आलेला आहे। शासनाचं धोरण आहे एक गोळी एक जीव, त्याप्रमाणे सदर आरोपीकडून 3 गोळ्या बरामद झालेल्या आहेत। तर 3 गोळ्याद्वारे तो कोणतीही भयानक कारवाई करू शकला असता आणि त्याद्वारे त्याला प्रतिबंध लागलेला आहे। तर माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के तसेच अतुल टिकले, संतोष नल्लावार, राहुल शेंडे यांनी खूप महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे आणि तसेच सोबत पोलीस हवालदार मनोज नेवारे, पोलीस हवालदार प्रकाश गाडेकर आणि चालक पोलीस शिपाई रेश्मा खान आणि त्याचप्रमाणे अविनाश चंगोले यांनी संपूर्ण प्रक्रिया योग्यरित्या पार पाडलेली आहे।